दर्पण न्यूज। हुपरी शहरात खासगी सावकारी म्हणजेच फायनान्स करणाऱ्यांचा सुळसुळाट, गरीब जनतेची खुलेआम लूट, सावकारकीचा नवीन नोटरी ट्रेंड, व्याजाची टक्केवारी तर 10% ते 20%। हुपरी सध्या हुपरी शहराच्या परिसरात सगळीकडे अवैध सावकारकीचा सुळसुळाट चालू असल्याचं दिसून येत आहे। सावकारकीचा नवीन नोटरी ट्रेंड आल्यामुळे लोकांची सावकारकीतून पिळवणूक होत असल्याचं आढळून येत आहे। काही बड्या सावकारांनी आपले फंटर पुढे करून नोटरीने पीडितांचे शेती, वाहने खरेदीपूर्वक करारपत्र, हात उसने रक्कम दाखवून नोटऱ्या करून पिळवणूक चालू केली आहे, तर काहींनी बेकायदेशीर खासगी आठवडा कार्ड भिशा सुरू केल्या आहेत। बडी धेंडे चित्रात अगर रेकॉर्डवर येणार नाही याची दक्षता घ्यायची, नडलेल्यांना हेरायचं, तारण घेतलेल्या वाहन मालमत्तेच्या आधारे कर्जाची रकमेसह त्यावरील व्याजाची टक्केवारी निश्चित करायची, जाळ्यात सापडलेल्या सावजाकडे मनमानी वसुली करत सावकार मालामाल होत आहेत। भिशीच्या नावाखाली खासगी सावकारी करू लागले आहेत। कसल्याही परवानगीशिवाय भिशी सुरू करायची सावकारांच्या चक्रात सर्वसामान्य कर्जदार भरडले जात आहेत। कर्ज देताना भिशीप्रमाणे जमीनदार घ्यायचे, कर्जाची रक्कम मोठी असेल त्या पटीत मालमत्तेची कागदपत्रे, धनादेश, स्टॅम्प असे तारण घ्यायचे, दरमहा अगर दिवसाकाठी मनमानी व्याज 10% ते 20% आकारायचे, कर्जाची फेड वेळेत न झाल्यास तारण मालमत्ता हडप करून मालामाल होण्याचा या सावकारांचा प्रयत्न असतो। कायद्याच्या कात्रीत अडकवू नये यासाठी घेतलेल्या दक्षतेमुळे आणि तक्रारी विना असे सावकार चित्रात येत नाहीत, त्यांचे फंटरच पुढे असतात। तरी अशा सर्व पीडित लोकांना सावकारी करणारे लोक त्रास देत असतील आणि साप्ताहिक कला दर्पण संपादक संजय पाटील यांना संपर्क करावा। संपर्क क्रमांक 9922319550 आणि त्यामुळेच अवैध सावकारकी रोखण्यासाठी सहकार विभागाने पोलिसांची मदत घेऊन स्वयंप्रेरणेने गुन्हे दाखल केले पाहिजेत। तसेच लोकांनाही न घाबरता निर्भीडपणे पुढे येऊन पोलिसांकडे गुन्हे दाखल केले पाहिजेत, तरच या सावकारांचे पाळेमुळे मुळापासून उखडून काढण्यास मदत होईल। सहकार विभागाच्या प्रत्येक सहाय्यक निबंधकाने जास्तीत जास्त तपासणी करावी आणि योग्य पद्धतीने गुन्हे दाखल होतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। अवैधरित्या सावकारकी विरोधात तक्रारी पुढे करण्याच्या अनुषंगाने पीडित नागरिकांनी पुढे येण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे। तक्रारदारांमध्ये आपली दखल घेतली जाईल असा त्यांचा विश्वास निर्माण करणे देखील गरजेचे आहे। त्यामुळे पीडित नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क करणे तेवढेच गरजेचे आहे। या बातमीतील सविस्तर भाग पुढच्या भागात। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.